गुड मॉर्निंग फ्रेंड्स, मी स्वप्ना भाग्येश कुलकर्णी. वेलकम आहे माझ्या चॅनलमध्ये भाग्येश मेमरीज. आणि हे जे फोटो बघताय तुम्ही ते आहेत आम्ही काल सेलिब्रेट केलेल्या वुमन्स डेचे. युनिव्हर्सल स्कूल जी आहे नांदेडची, तिथल्या ज्योत कौर मॅडमनी फक्त सिंगल मदर्ससाठी वुमन्स डे सेलिब्रेशन अरेंज केलं होतं आणि खूप सुंदर प्रोग्राम अरेंज केला होता. खूप छान वाटलं. एक दिवस आम्ही स्वतःसाठी जगलो, खुशीने जगलो आणि ते खुशीचं कारण बनल्या ज्योत कौर मॅम. खूप छान झाला प्रोग्राम मॅडम. खरंच तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद म्हणून ते मुक्त होऊन जायचं नाही, त्याच्यामध्ये राहायचंही ऋणी आम्हाला, की आमच्यासाठी तुम्ही एक असा प्रोग्राम अरेंज केला की ज्यामुळे आम्ही खुश झालो. खूप खूप धन्यवाद ताई. खूप खूप धन्यवाद ज्योत कौर मॅमचं. आणि हे नेक्स्ट जे फोटो बघताय तुम्ही, मॅडमनी आमच्यासाठी पिकअप पॉईंट, त्यांच्या जो एक ब्रँच आहे युनिव्हर्सल स्कूलची, तिथे स्कूल बस पाठवलेली आणि तिथून आम्हाला सगळ्यांना घेऊन त्यांच्या मेन ब्रँच, जी मोठी ब्रँच आहे, तिथे घेऊन गेल्या. खूप छान अरेंजमेंट होती. आमचे वेलकम पण खूप छान झाले. पहा, हे वेलकमचा व्हिडिओ आहे. परत या तिने व्हिडिओ मला दिला मोबाईल कर म्हणे. मी बघितलं नाही, मी माझं धरून बघायला तुमच्याकडे. कुणाचा मोबाईल? थँक्यू. तू बीवी है तो चाहत है और तू माँ है तो जन्नत ही जन्नत है, जन्नत ही जन्नत है। आज पीयू के सम्मान में आयोजित इस समारोह में उपस्थित सभी मान्यवर का मैं सुषमा टीचर यूनिवर्सल एजुकेशन सोशल एंड कल्चरल सोसाइटी के अंतर्गत बेटी बचाओ बेटी पढ़ाओ के कार्यक्रम के 10 वर्ष के अवसर पर और महिला दिवस, अंतर्राष्ट्रीय महिला दिन के अवसर पर सभी का स्वागत करती हूँ. आणि हा मॅमनी सिंगल मदर्सला, ज्या एजेड लेडीज आल्या होत्या, त्यांच्या हातून आपल्या ज्या इतिहासातील सन्माननीय प्रतिमा आहेत, सावित्रीबाई फुले आहेत, अहिल्याबाई होळकर आहेत, आपल्या रमाबाई आंबेडकर आहेत आणि जिजाऊ माता आहेत, त्यांच्या प्रतिमांना त्यांचं स्वागत किंवा त्यांची पूजा ही पण सिंगल मदर्सच्याच हाताने केली त्यांनी. म्हणजे हा जो मान आहे ना, हा मान देण्यासाठी मन खूप मोठं लागतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की तुमची एक इच्छा पाहिजे की दुसऱ्यांना रिस्पेक्ट द्यायची. आणि ज्यांचे पती नाहीत अशा स्त्रियांना खरंच समाजामध्ये खूपच कमी लेखलं जातं. त्यांचा काहीही गुन्हा नसताना त्यांना बाजूला सारलं जातं ऑटोमॅटिक, का माहिती नाही. पण ज्योत कौर मॅमनी हे जो उपक्रम राबवला नांदेडमध्ये की सिंगल मदर्सच्याच हाताने हे सगळं काही केलं. थोडक्यात एवढंच सांगेल की समाज बदलतोय आणि समाज बदलण्यासाठी ज्योत कौर मॅडमसारख्या लेडीजची खूप गरज आहे आपल्या समाजामध्ये, की ज्या बदलाला स्वीकारून ते बदल अंमलात आणण्याचा प्रयत्न करतायत. सो चेंज होतोय, त्याला ॲक्सेप्ट करून त्याला कंटिन्यू करण्यासाठी जी मेहनत लागणार आहे ती मेहनत आम्ही नक्कीच करू. आणि चेंज होतोय आणि होणार नक्की. समाज बदलण्यासाठी कोणाला तरी पुढाकार घेऊन, कोणाला तरी थोडे बहुत घाव सोसून ते करावंच लागणार आहे. मुलीला मोठ्या वडील मुलीला नांदेडमध्ये त्याला 2 मुलं आहेत. हातगावच्या मुलीला 2 मुलं आहेत. मुलाला एक मुलगा आहे. मुलाचा आहे आनंदात. पहिला अंगणवाडीचा आरसी दिला. असंच मॅडम म्हणली अंगणवाडीची बाई तू होय ग, बचत गटाची अध्यक्ष होय ग. वा 12 वयात आम्ही 16 वर्षीय बचत गट चाललेला. वा 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 वा. हा, बोलायचं जमते. व्हिडिओच्या मीटिंगमध्ये, शिरोपिकाईच्या मीटिंगमध्ये उभं राहिलेलं आहे. मला एक झटका आला. झटका आल्यानंतर माझा मुलगा म्हणला आम्हाला अंगणवाडीचा आज नका, म्हणजे आई वाढली आश्री दवाखान्यात म्हणले की बायला गुंडाळून न्या. अरे बापरे. गुंडाळून न्या म्हणलं तर कापडामध्ये, तर मी काय तिकडे त्यांचा व्हिडिओ कर ना. सुनीताचा फोन आलाय मला. एक
दिवस आनंदाचा, एक दिवस आमचा, असं म्हणत म्हणत आम्ही सगळ्यांनी संगीत खुर्ची पण खेळली. मॅडमनी सगळं अरेंज केलं होतं आणि संगीत खुर्चीमध्ये माझा 3रा नंबर आला होता. आणि आमचा जो ग्रुप आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र, त्याच्यातली जी सुनीता आहे नांदेडची, तिचा पहिला आला होता. सो खूप छान वाटलं मॅडम, खूप एन्जॉय केला हा दिवस आम्ही. खूप लक्षात राहणार ही आठवणी आमच्या, खूप लक्षात राहणार. खूप 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 थँक्स सगळ्यांना, युनिव्हर्सल ग्रुपला. हा एक गेम ठेवला होता मॅडमनी, डोक्यावरती ग्लास ठेवून बॅलन्स करत इथपर्यंत जायचं, पुन्हा रिटर्न जाऊन दुसरा घ्यायचा, ज्याचे पूर्ण लवकर होतील तो विनर. आणि ह्या गेममधून तर मी हाच संदेश सगळ्यांना देऊ इच्छिते, किंवा मॅडम, मला असं वाटते की मॅडमचा हा पर्पज असावा की आपण एकट्या आपल्या आयुष्याचं कसं बॅलन्स करून चाललोय, तेच तुम्ही इथं गेममध्ये पण एन्जॉय करा, असंच सांगण्याचा उद्देश असावा. कारण की आपण एकट्या झालोय आणि आपल्याला एकट्याला आयुष्य बॅलन्स करायचं आहे आणि ते आपण करू शकतो, हे ह्या गेममधून सुद्धा प्रूव्ह होते ऑटोमॅटिकली, हो की नाही. हम कैसे बैठेंगे? साड़ी पहने हम. साड़ी पे नहीं, एक दिन आएंगे ड्रेस में. ए बस ते को घोड्यावर कब का साडीचा काष्टा करावा लागेल आपल्याला. किती सुंदर आहे ना स्कूल. कसं वाटला कविता, सुनीता, सुरेखा? मस्त झाला ना. आमचा वर्ल्ड बेस्ट वर्ल्ड या ना, वर्ल्ड भेटायला बोला. आम्हाला मेन म्हणजे भेट एका ठिकाणी असून भेट होत नाही म्हणजे छान हो की नाही. वर्ल्ड बेस्ट वुमेन्स डे सेलिब्रेट झाला असेल तर ते आमचाच झाला युनिव्हर्सल स्कूल मध्ये, है ना. नांदेड बेस्ट प्रोग्राम वुमेन्स डे. खूप भारी, खूप. जैसे मैडम है ना सबको सपोर्ट करते, वैसे उनका मैडम की staff टीम पूरा- मैडम की जैसी तैयार हुई है, पूरी वैसी है। वैसे ही गुण आ गए. मैंने कहा ना लीडर अच्छा है तो टीम वही तो बोल रहे हैं. मॅडम की टीम मॅडम के जैसी तयार हो गई पूरी वैसी है। आणि खरं सपोर्टिव्ह लोक सोबत असल्यानंतर सक्सेस नक्कीच मिळतं. खूप खुशी वाटली आम्हाला व्हिजिट करून. खूप खुशी वाटली जे थुकलेल्या लोकांनी मॅडमला जोडण्याचा प्रयत्न केलाय. आणि आजच्या दिवशी म्हणलं तर खूप कसं ऊन असल्यामुळे ऊन खूप आहे. 5 बजे बोलणे आली थी. लेडीज खूप लेट होते शाम के टाइम पे, फिर जाते वक्त हां जाताना अजून लेट झाला असतो. मॅमचं नेचर खूप छान आहे. त्या आम्हाला शेवटपर्यंत ड्रॉप करत करत तिथपर्यंत आल्या होत्या आणि कंटिन्यू आमचं बोलणं सुरू होतं काही ना काहीतरी विषयावर की आपण नक्की करूयात. खूप छान मॅडम, खूप छान. नहीं कर सकता, ये कोई नहीं कर सकता, नहीं मिल सकता. ये खुशी अलग है. ये कोई कर नहीं सकता है. और वुमेन्स डे में आज का जो मैडम ने किया है, मैं बोलती हूँ कोई नहीं कर सकेगा. अदरवाइज